गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क तसेच आगामी TCS पॅटर्नच्या नगरपरिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने चालू घडामोडीला एक फास्ट रिव्हिजन व्हावी म्हणून वन लायनर करंट अफेअरचा भाग 16 सुरू करत आहोत. या भागामध्ये 50पेक्षा जास्त चालू घडामोडीशी रिलेटेड मुद्दे आहेत जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी ठरतील. पहिला जो मुद्दा पाहणार आहोत आपण तो एरवाडा मध्यवर्ती कारागृह पुणेशी संबंधित आहे. महाराष्ट्र राज्यात प्रथमच कैद्यांना स्मार्ट कार्ड फोनची सुविधा प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि ती प्रथम सुरू करण्यात आली एरवाडा मध्यवर्ती कारागृह पुणे. या ठिकाणी हा प्रश्न जो आहे किंवा हा मुद्दा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी. का कोणत्या कारागृहामध्ये महाराष्ट्र राज्यात कैद्यांना स्मार्ट कार्ड फोनची सुविधा प्रोव्हाइड करण्यात आली प्रथमच, तर ते म्हणजे एरवाडा मध्यवर्ती कारागृह. त्यानंतर या अगोदर देखील एरवाडा मध्यवर्ती कारागृहाच्या संदर्भात वेगवेगळ्या वेळेस आयोगाने प्रश्न विचारलेले आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. त्यानंतर इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेला जे सद्यस्थितीमध्ये युद्ध आहे त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमधल्या विविध शहरांमध्ये जे अडकलेले भारतीय नागरिक आहे त्या भारतीय नागरिकांना परत भारतात आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन अजयची घोषणा केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि 13 ऑक्टोबर 2023 रोजी हे ऑपरेशन सुरू झालं आणि या अंतर्गत प्रथमच 212 भारतीयांना इस्रायलवरून भारतात आणण्यात आले आणि इस्रायलमधील जे बेग ग्युरियन विमानतळावर होते तेथून ते दिल्ली विमानतळावर ते विमान पोचलेलं आपल्याला पाहायला मिळते. मुद्दा सर्वात महत्त्वाचा हा आहे का इस्रायल आणि हमास यांच्या सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने इस्रायलमध्ये विविध शहरामध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले, तर ते म्हणजे ऑपरेशन अजय. यावर आगामी स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मागील काही दिवसात तुम्हाला माहीत असेल एक देश एक निवडणूक यावरून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहे देशामध्ये. या संदर्भात भारत सरकारने आपले जे माजी राष्ट्रपती होते रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. याबाबत आपल्याला माहीत असेल का एक देश एक निवडणूक याबाबत देशभरात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींच्या मते भारतासारख्या देशात एकावेळी निवडणुका घेणे शक्य नाही, तर काहींच्या मते एकावेळी सर्व निवडणुका घेतल्यास पैसा आणि इतर संसाधनाची बचत होईल. या सर्व मुद्द्यांची पडताळणी करण्यासाठीच भारत सरकारने जे आपले माजी राष्ट्रपती आहेत रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली आहे. ही बाब महत्त्वाची ठरते आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यानंतरचा चालू घडामोडीचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपण बघणार आहोत, तो म्हणजे पीक फेरबदलाचे नमुने निर्देशांकाच्या स्वरूपात जाहीर करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं, तर पीक फेरबदलाचे नमुने निर्देशांकाच्या स्वरूपात जाहीर करणारं जे देशातलं पहिलं राज्य आहे ते म्हणजे तेलंगणा. नंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत, तो पुस्तकाच्या संदर्भात आहे. अलीकडे थ्रू द ब्रोकन ग्लास हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. थ्रू द ब्रोकन ग्लास यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी किंवा हा मुद्दा चालू घडामोडीचा या ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे. का थ्रू द ब्रोकन ग्लास हे अलीकडे प्रकाशित झालेलं पुस्तक आहे ते कोणाचं आहे, तर ते आपल्या देशाचे जे 10वे मुख्य निवडणूक आयुक्त होते ते म्हणजे TN शेषन यांचं ते आत्मचरित्र आहे थ्रू द ब्रोकन ग्लास. त्यांचं पूर्ण नाव जर बघितलं आपण तर तिरुनेलाई नायर अय्यर नारायण अय्यर शेषन हे त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1932चा आहे आणि मृत्यू जो झाला तो 10 नोव्हेंबर 2019. हे एक भारतीय नागरी सेवक होते, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसमध्ये होते, नोकरशाह होते, ज्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत काम केले. मद्रास आणि केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयामध्ये त्यांना काम करण्याचा एकंदरीत अनुभव होता. सर्वात महत्त्वाचा हा मुद्दा लक्षात ठेवा का त्यांच्या पुस्तकाचं नाव काय, तर थ्रू द ब्रोकन ग्लास. दुसरी महत्त्वाची गोष्ट का ते भारत सरकारचे 1989मध्ये 18वे कॅबिनेट सचिव होते. शिवाय भारताचे ते 10वे मुख्य निवडणूक आयुक्त होते. ही देखील बाब खूप महत्त्वाची आहे, कारण आपल्याला TCS पॅटर्नमध्ये निवडणूक आयोग निवडणुका यावर एक महत्त्वाचा अभ्यासक्रम घटक देण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून. का TN शेषन हे भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त होते, तर 10वे 1990 पासून ते 1996 पर्यंत. ते त्यांच्या निवडणूक सुधारणासाठी प्रसिद्ध होते आणि त्यांनी भारतामध्ये सर्वप्रथम 1996च्या दरम्यान आचारसंहिता लागू केली होती. आणि खऱ्या अर्थानं निवडणुकीमध्ये पारदर्शकता आणण्याचं जर काम सर्वप्रथम जर कोणी केलं असेल तर ते TN शेषन यांनी. यांच्याच काळापासून
तर प्लास्टिक कार्डमध्ये व्होटिंग कार्ड वाटण्याची नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. शिवाय आचारसंहिता यांच्याच काळापासून सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते 1996 पासून. इवन त्याचसाठी त्यांना निवडणुकांमध्ये ज्या सुधारणा घडून आणल्या त्यांनी भारतामध्ये, त्यासाठी त्यांना 1996 सरकारी सेवेसाठी त्यांना रायमन मॅक्सेस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, TN शेषन यांना. तर हा एक मुद्दा विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावा का थ्रू द ब्रोकन ग्लास हे आत्मचरित्र कोणाचे आहे, तर थ्रू द ब्रोकन ग्लास हे जे आत्मचरित्र आहे ते आहे TN शेषन यांचे. नंतर पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण, जो कर्नाटकाशीच संबंधित आहे. देशातली पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क हे देशात पहिल्यांदा जर कुठं सुरू करण्यात आलं असेल तर ते कर्नाटक बंगळुरू या ठिकाणी. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, देशातील पहिले गतिशक्ती मल्टी मॉडल कार्गो टर्मिनल हे सर्वप्रथम कार्यान्वित झाले पश्चिम बंगालच्या गोदीमध्ये आसनसोल या ठिकाणी. ही बाब लक्षात ठेवा का पहिले गतिशक्ती मल्टी मॉडल कार्गो हे एकंदरीत मालवाहतुकीशी संबंधित असते. तर देशातील पहिले गतिशक्ती मल्टीमॉडल कार्गो टर्मिनल कुठे सुरू करण्यात आले, तर ते आसनसोल पश्चिम बंगाल या ठिकाणी. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, जो पर्यावरणाशी संबंधित आहे. भारतातील हिमालयामधील 4 धाम प्रकल्पाचं मूल्यमापन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली, तर भारतातील हिमालयामध्ये जे भूस्खलन होत आहे, शिवाय त्या दरम्यान 4 धाम प्रकल्पाचं मूल्यमापन करण्यासाठी तर एकंदरीत आपण पाहतो की न्यायमूर्ती AK सिकरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली, जे 4 धाम प्रकल्पाचं मूल्यमापन करणार आहे. आणि या 4 धाम प्रकल्पांच्या रस्त्यावर जे काही भूस्खलनाची प्रक्रिया घडत आहे त्याची पडताळणी ही समिती करणार आहे AK सिकरी. ही बाब लक्षात असू द्या. त्यानंतर पुढं पाहणार आहोत आपण, हरियाणा राज्य सरकारने तुम्हाला माहीत असेल अलीकडे मेरी फसल मेरा ब्युरो प्रोक्युरमेंट पोर्टल सुरू केलेलं आहे, जे देशातलं पहिलं राज्य ठरलं हरियाणा. मेरी फसल मेरा ब्युरो प्रोक्युरमेंट पोर्टल सुरू करणारं, ज्या माध्यमातून किमान आधारभूत किमतीवर 14 पिकांची खरेदी केली जाणार आहे. आणि असं करणारं हरियाणा हे देशातील पहिले राज्य आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. अलीकडे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा ठरतो आगामी स्पर्धा परीक्षांसाठी. देशातलं पहिलं कोणतं राज्य आहे का ज्यांनी मेरी फसल मेरा ब्युरो पोर्टलच्या माध्यमातून प्रोक्युरमेंट पोर्टलच्या माध्यमातून किमान आधारभूत किमतीवर 14 पिकांची खरेदी करण्यासाठी पोर्टल सुरू केलेलं आहे, तर ते म्हणजे हरियाणा. त्याच्यानंतर तुम्हाला माहीत असेल अलीकडे जर्मनी या देशानं आपल्या देशातील जे रशियाचं दूतावास होतं ते कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत, रामायणाशी संबंधित तुम्हाला माहीत असेल, रामायणाशी संबंधित यात्रा ठिकाणे जे काही आहेत ते जोडणारा रामायण परिक्रमा मार्ग प्रकल्प हा कोणत्या 2 देशादरम्यान आहे, तर रामायण परिक्रमा मार्ग प्रकल्प हा भारत आणि नेपाळ दरम्यान आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी, ना की तो भारत आणि भूतान दरम्यान आहे. तर रामायण संबंधित यात्रा ठिकाणे जोडणारा रामायण परिक्रमा मार्ग प्रकल्प हा भारत आणि नेपाळ या 2 देशादरम्यानचा आहे. त्यानंतर तुम्हाला माहीत असेल का महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण आता अहिल्यादेवी नगर असं करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत, महाराष्ट्र राज्यातील नुकतेच भूमिपूजन झालेले निळवंडे धरण हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. ही बाब लक्षात ठेवा. अलीकडे या धरणाचं भूमिपूजन झालेलं आहे. निळवंडे धरण हे कोणत्या जिल्ह्यात येते, तर अहमदनगर. आणि अहमदनगरचं नाव अलीकडे काय झालेलं आहे तुम्हाला माहीत आहे, अहिल्यादेवी नगर असं. आणि या निळवंडे धरणाची जर आपण क्षमता जर बघितली तर ती 8.32 आहे TMC, ज्याला आपण 10 मिलियन क्युबिक फीट म्हणतो. हे एक परिमाण आहे धरणाची पातळी, पाण्याची पातळी मोजण्याचं TMC. तर 8.32 TMC त्या धरणाची पातळी असणार आहे. तर हे निळवंडे धरण अहमदनगर जिल्ह्यात असलेलं आपल्याला पाहायला मिळते, ज्यांचं अलीकडे नाव, ज्या जिल्ह्याचं अलीकडे नाव अहिल्यादेवी नगर असं झालेलं आहे. त्यानंतर भारताची आर्थिक पाहणी 2022-23मध्ये जी वित्तीय तूट राहिलेली आहे, ते वित्तीय तूट अर्थशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही लक्षात ठेवा. 2022-23मध्ये जी वित्तीय तूट होती ते 6.4% इतकी राहिलेली आहे. आर्थिक वर्ष 23-24मध्ये या वर्षात भारताची जी वित्तीय तूट आहे ते भारत सरकारने वित्तीय तुटीचं जे लक्ष ठेवलेलं आहे ते 5.9%. आणि 22-23मध्ये जी राहिली होती ती 6.4%. आणि भारत सरकारने जे 2023-24 हे जे आर्थिक वर्ष आहे
या आर्थिक वर्षामध्ये वित्तीय तुटीचं जे लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे ते 5.9% एवढं. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. देशातील आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग व 80 वर्षावरील वृद्धांना घरूनच मतपत्रिकेवर मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय अलीकडे भारताच्या मुख्य निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. ही बाब लक्षात ठेवा का कोणासाठी घरूनच मतपत्रिकेवर मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली, तर दिव्यांग व 80 वर्षावरील वृद्धांना, ना की 60 वर्षावरील वृद्धांना. तर दिव्यांग आणि 80 वर्षावरील वृद्धांना घरूनच मतपत्रिकेवर मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे भारताच्या मुख्य निवडणूक आयोगाकडून. आणि निवडणूक हा टॉपिक आपल्या अभ्यासक्रमाचा घटक आहे. तुम्हाला माहीत असेल निवडणूक आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या 324 कलमानुसार केली जाते. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत. अलीकडे अमेरिका देशाच्या संसदेने कर्जाची मर्यादा वाढवणारं विधेयक मंजूर केले. कोणत्या देशाच्या संसदेनं कर्जाची मर्यादा वाढवणारे विधेयक मंजूर केले, तर अमेरिका. त्यानंतर सध्या भारतामध्ये देशद्रोहाची जी कलम आहे त्या संदर्भात वादविवाद चालू होता. कलम आहे भारतीय दंड संहितेतील इंडियन पेनल कोडमधील 124/A. तर सध्या देशद्रोहाच्या या कायद्यामध्ये म्हणजे या अगोदर या 124A कलमानुसार 3 वर्षाची शिक्षा होती. देशद्रोहाशी संबंधित ही कलम आहे जी अलीकडे सुप्रीम कोर्टाने या संदर्भात अनेक निर्णय दिलेले आहे 124A कलमाच्या संदर्भात. तर हे देशद्रोहाशी संबंधित कलम आहे. त्यामध्ये 3 वर्षाची शिक्षा होती जर कोणी देशद्रोह केला असेल. तर भारताच्या या देशद्रोह कायद्यातील शिक्षा, या कलमातील शिक्षा 3 वर्षावरून 7 वर्ष करण्याची शिफारस आपल्याला विधी आयोगानं केलेली पाहायला मिळते. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा, कारण अलीकडे चर्चेत होता का 3 वर्षावरून आता देशद्रोहाची शिक्षा किती असणार आहे, तर 7 वर्ष. त्यानंतर पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण. तुम्हाला माहीत असेल समान नागरी कायद्याच्या संदर्भात अलीकडे खूप मोठे वादविवाद निर्माण झालेले आहेत. शिवाय समान नागरी कायदा आपल्या अभ्यासक्रमाचा घटक आहे. त्या अनुषंगाने हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो का उत्तराखंड राज्याने कोणाच्या अध्यक्षतेखाली समान नागरी कायदा लागू करण्याच्या स्थितीची पडताळणी करण्यासाठी आणि सोबतच मसुदा तयार करण्यासाठी समिती गठीत केली. तर माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे स्थितीची पडताळणी आणि सोबतच मसुदा तयार करण्यासाठी उत्तराखंड राज्य सरकारने. आता भारतात फक्त गोवा राज्यामध्येच समान नागरी कायदा लागू आहे. आणि आपण पाहतो का समान नागरी कायद्याशी संबंधित जे भारतीय राज्यघटनेतली कलम आहे ती म्हणजे 44. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची जी पहिली बस आहे ते 1 जून 1948 रोजी धावली आणि पुणे अहमदनगर रस्त्यावर ही धावली. ही बाब लक्षात ठेवा. आणि ज्याही घटना 1948मध्ये घडल्या त्यांना 75 वर्ष पूर्ण झाली. म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत, तर 75 वर्ष. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस जी धावली ते 1 जून 1948 पुणे आणि अहमदनगर या रस्त्यावर. नंतरचा महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत जो अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे का देशातील सद्यस्थितीमध्ये सर्वात अधिक विदेशी गुंतवणुकीवर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये आघाडीवर असणारे राज्य कोणते, तर सर्वात जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी झाली ती महाराष्ट्रात, त्यानंतर कर्नाटक, त्यानंतर दिल्ली आणि त्यानंतर गुजरात. प्रथम क्रमांकावर महाराष्ट्र आहे, द्वितीय क्रमांकावर कर्नाटक, तृतीय क्रमांकावर दिल्ली आणि चौथ्या क्रमांकावर गुजरात आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात सद्यस्थितीमध्ये. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. अलीकडे गीतांजली अय्यर यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. तुम्हाला विचारण्यात येऊ शकते गीतांजली अय्यर ह्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर त्या सर्वोत्कृष्ट न्यूज अँकर होत्या. ही बाब लक्षात ठेवा. गीतांजली अय्यर यांचं अलीकडे निधन झालेलं आहे. त्या दूरदर्शन चॅनलच्या न्यूज अँकर होत्या. गीतांजली अय्यर यांना त्यांच्या कारकिर्दीत 4 वेळा सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार मिळालेला आहे. मुख्य मुद्दा हा आहे का गीतांजली अय्यर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर त्या न्यूज अँकर होत्या. एवढी बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. अलीकडे पहिले आपण पाहिलं का अलीकडे ट्विटर सोशल मीडिया जे आहे त्याचे CEO पहिले पराग अग्रवाल होते. आता लिंडा ॲकारिनो या न्यू CEO आहे ट्विटरच्या या सोशल मीडियाच्या. ही बाब लक्षात ठेवा का सोशल मीडिया ट्विटर या सोशल मीडियाच्या नवीन CEO कोण, त्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कोण, लिंडा ॲकारिनो या CEO आहेत या ट्विटर सोशल मीडियाच्या. त्यानंतर तुम्हाला माहीत असेल मध्य प्रदेश वन खात्याने भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने कान्हा व्याघ्र प्रकल्पातून काही रानगवे संजय गांधी व्याघ्र प्रकल्प
मुंबई या ठिकाणी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला माहीत असेल व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात 1973 झाली होती. तर आता मध्य प्रदेशमधील कान्हा व्याघ्र प्रकल्पातून रानगवे हे संजय गांधी व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार आहे, ही बाब लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा आहे. वर्ल्ड स्टॅटिस्टिक आपण पाहत आहोत. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक या अहवालानुसार जगातील सर्वात जास्त हवा प्रदूषण असणाऱ्या 20 शहरांमध्ये भारतातील किती शहरांचा समावेश आहे? तर 14. आणि या 14 पैकी महाराष्ट्रातील भिवंडी या शहराचा प्रदूषित शहरामध्ये क्रमांक लागतो. आणि वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिकच्या अहवालानुसार जगात सर्वात जास्त हवा प्रदूषण असणाऱ्या 20 शहरापैकी पाकिस्तानमधील लाहोर शहराचा जगामध्ये पहिला क्रमांक लागतो. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आगामी सर्व स्पर्धा परीक्षाच्या दृष्टिकोनातून. का वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिकच्या अहवालानुसार जगातील सर्वात जास्त हवा प्रदूषण असणाऱ्या 20 शहरांमध्ये भारतातील किती शहरांचा समावेश आहे? तर 14. आणि या 14 पैकी महाराष्ट्रातील भिवंडी शहराचा क्रमांक लागतो भारतामध्ये. त्यानंतर वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्याच अहवालानुसार जगात सर्वात जास्त हवा प्रदूषण असणाऱ्या 20 शहरांमध्ये पाकिस्तानमधील लाहोर या शहराचा प्रथम क्रमांक आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीमध्ये जाहीर केली 2023ची. त्यामध्ये IITमध्ये जर पहिली कोणती IITचा क्रमांक लागला तर IIT मद्रास. तर केंद्र सरकारचं शिक्षण मंत्रालय दरवर्षी अशी क्रमवारी जाहीर करत असते आणि कामगिरीनुसार त्याच्यात वेगवेगळ्या संस्थांना प्रथम क्रमांक दिला जातो. तर IITमध्ये IIT मद्रासचा पहिला क्रमांक लागला आहे, प्रथम क्रमांक आहे केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने जे राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी जाहीर केली त्यामध्ये. त्यानंतर जर आपण विद्यापीठामध्ये जर पाहिलं तर केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी 2023नुसार सर्वोत्तम 10 विद्यापीठ आणि महाविद्यालयामध्ये महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा महाविद्यालयाचा समावेश नाही, ही फक्त बाब लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी 2023नुसार कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये यामध्ये भारतीय कृषी संशोधन संस्थेला अव्वल स्थान दिलेलं आपल्याला पाहायला मिळते. इंडिया कौन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्चची स्थापना 16 जुलै 1929 रोजी झाली होती. म्हणून कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये प्रथम क्रमांकाची संस्था भारतातली कोणती? तर ती म्हणजे भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली. हेडक्वार्टर नवी दिल्लीला आहे भारतीय कृषी संशोधन संस्थेचं. त्याला आपण इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च म्हणतो. या संस्थेची स्थापना 16 जुलै 1929 रोजी करण्यात आली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न घेणार आहोत, मुद्दा घेणार आहोत आपण. सुरिनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ येलो स्टार मिळवणाऱ्या भारतातल्या पहिल्या ज्या महिला ठरल्या त्या म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरिनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला. त्या पुरस्काराचं नाव आहे द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ येलो स्टार. द ग्रँड ऑर्डर द चेन ऑफ येलो स्टार या सर्वोच्च नागरी पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मिळाला. यांना पुरस्कार आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना जो पुरस्कार प्रदान करण्यात आला तो चंद्रिका प्रसाद संतोषी यांच्या हस्ते सुरिनामचे. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. तुम्हाला माहीत असेल राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा 0.3 यामध्ये या अभियानात कोणत्या शहरानं प्रथम क्रमांक मिळवलेला आहे? तर मीरा भाईंदर या शहराने महाराष्ट्र राज्य शासनामार्फत राबवण्यात येणारी जी माझी वसुंधरा 3.0 आहे या अभियानामध्ये मीरा भाईंदर या शहराने प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. त्यानंतर पुढचा घेणार आहोत आपण पुढचा मुद्दा. यावर्षीच्या माझी वसुंधरा 3.0 या स्पर्धेत कोणत्या ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला? तर शिरसाठे हे नाशिकची ग्रामपंचायत आहे नाशिकमधली. तर या ठिकाणी आपल्याला दिसतं काय शिरसाठे या गावातील ग्रामपंचायतीने नाशिक जिल्ह्यातील शिरसाठे या गावातील ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा 3.0 या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवलेला आपल्याला पाहायला मिळतो. नंतर पुढचा मुद्दा पाहणार आहोत का देशातील थेट विदेशी गुंतवणुकीत सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. गेल्या 3.5 वर्षात महाराष्ट्र राज्यात सुमारे 4 लाख कोटी विदेशी गुंतवणूक आलेली आहे. देशभरातील एकूण विदेशी गुंतवणूक महाराष्ट्राचा जर वाटा पाहिला एकूण विदेशी गुंतवणुकीत तर तो 29% आहे. त्यामुळं महाराष्ट्र फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमध्ये म्हणजे विदेशी गुंतवणूक मिळवण्यामध्ये पहिला क्रमांक लागतो महाराष्ट्राचा. कारण देशभरातील एकूण विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राचा 29% वाटा आहे. 2022-23च्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात जवळपास 1,18,000 कोटीची विदेशी गुंतवणूक आलेली आपल्याला पाहायला मिळते. तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा ठरतो.
अर्थशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने का सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक कोणत्या राज्यात होत आहे, तर महाराष्ट्रात सद्यस्थितीमध्ये. आणि आपण पाहिलं का 2022-23च्या आर्थिक वर्षाचा विचार जर आपण केला तर 1,18,000 कोटी रुपये विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आणि एकूण देशभरातील 29% जे गुंतवणूक आहे ती विदेशी गुंतवणूक, थेट विदेशी गुंतवणूक ती महाराष्ट्रात होते. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक हे राज्य आहे, तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली आणि चौथ्या क्रमांकावर गुजरात हे राज्य लागते. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण अटलांटिक जाहीरनाम्याद्वारे तर दोन देशांमध्ये परत आर्थिक संबंधांना सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे अमेरिका आणि ब्रिटन. अटलांटिक जाहीरनाम्याद्वारे कोणत्या दोन देशांमध्ये आर्थिक संबंधांना पुन्हा सुरुवात झाली, तर अमेरिका आणि ब्रिटन. त्याच्यानंतर एक देश एक रेशन कार्ड योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात नागपूर जिल्ह्यात सर्वात अधिक बनावट रेशन कार्ड आढळले आणि महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बनावटी जे रेशन कार्ड आहे ते परभणी जिल्ह्यात आहे. मात्र सर्वात जास्त एक रेशन कार्ड या योजनेअंतर्गत सर्वात जास्त जर आपण बनावट रेशन कार्ड पाहिले तर ते महाराष्ट्र राज्यात नागपूर जिल्ह्यात पाहायला मिळाले. त्यानंतर शक्ती योजनेअंतर्गत जर आपण पाहिलं तर कर्नाटक राज्यानं महिलांना मोफत प्रवास करू देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोणत्या राज्याने महिलांना मोफत बस प्रवास करू देण्यासाठी शक्ती योजना लॉन्च केली, तर ते म्हणजे कर्नाटक राज्य. आपल्या इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये अर्धे तिकीट आहे महिलांना, मात्र कर्नाटक राज्यानं निर्णय घेतलेला आहे का महिलांना पूर्णतः मोफत बस प्रवास मिळेल आणि त्यासाठी त्यांनी कर्नाटक राज्य सरकारने शक्ती ही योजना अंमलात आणलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर तुम्हाला माहीत असेल माहिती ना, युफा चॅम्पियन लीग स्पर्धेचा जो विजेता देश आहे तो मँचेस्टर सिटी आहे. यावर युफा या चॅम्पियन लीगवर अगोदर देखील आयोगानं प्रश्न विचारण्यात आले आयोगाकडून. तर युफा जर आपण पाहिलं युएफा तर हे फुटबॉल स्पर्धा आहे, चॅम्पियन लीग स्पर्धा आहे. तर मँचेस्टर सिटी विजेता आहे आणि त्यांनी इंटर मिलानला हरवून ही युफा चॅम्पियन लीग स्पर्धा जिंकलेली आपल्याला पाहायला मिळते, फुटबॉलशी संबंधित असणारी. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत. केंद्र सरकारचे नवीन राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान विधेयक 2023 हे विज्ञान अभियांत्रिकी संशोधन कायदा 2008ची जागा घेणार आहे. भारत सरकारच्या नवीन स्थापन करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान या संस्थेचे जे अध्यक्ष असतील ते पंतप्रधान असतील. मुख्य मुद्दा याच्यातला हा लक्षात ठेवा, अलीकडे जे विधेयक मांडण्यात आलं केंद्र सरकारद्वारे राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान विधेयक 2023 हे कोणत्या कायद्यात बदल करणार आहे, तर विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन कायदा 2008मध्ये. तर आपल्याला विज्ञान हा विषय त्या अनुषंगाने हे महत्त्वाचं ठरते, हा मुद्दा लक्षात ठेवणे. तर विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन कायदा 2008मध्ये राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान विधेयक 2023 बदल करणार आहे आणि त्यामुळं विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन कायदा 2008ची जागा राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान विधेयक सुधारणा विधेयक 2023 घेणार आहे. आणि भारत सरकारच्या नवीन स्थापन करण्यात येणाऱ्या या विधेयकानुसार जे स्थापन करण्यात येणारं राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान असेल त्याचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान असतील. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण. QS जागतिक विद्यापीठ 2024च्या क्रमवारीत महाराष्ट्र राज्यातील IIT मुंबई संस्थेने जगातील 150 IITमध्ये स्थान मिळवले. QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीत पहिल्या 500 संस्थांमध्ये भारतातील 45 विद्यापीठांचा समावेश आहे. मुख्य मुद्दा हा लक्षात ठेवा का QS जागतिक विद्यापीठ 2024च्या क्रमवारीत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या IITने प्रथम क्रमांक मिळवला, तर मुंबई या संस्थेने. आणि जगातील आपण पाहिलं पहिल्या 150मध्ये स्थान मिळवलेलं आहे IIT मुंबईने. त्याच्यानंतर पुढं पाहू आपण, पुढचा मुद्दा पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्रामाचे भव्य स्मारक उभारला जाणार आहे. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा भारताचा भाग बनला होता, म्हणून हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. 17 सप्टेंबर 1948. 2023मध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाला 75 वर्ष पूर्ण होत आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्याच पद्धतीनं अशा काही आपण घटना पाहणार आहोत का ज्यांना 2023मध्ये 75 वर्ष पूर्ण होणार आहे. तर त्याच्यामध्ये जागतिक आरोग्य संघटना असेल. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948मध्ये झाली. या संघटनेच्या स्थापनेला देखील 75 वर्ष पूर्ण होत आहे. त्याच्यानंतर जागतिक मानवी हक्काचा जाहीरनामा हा 10 डिसेंबर 1948 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. तर या घटनेला देखील 75 वर्ष पूर्ण झालेली आहे 2023मध्ये. त्याच्यानंतर दार आयोग, तुम्हाला माहीत असेल भाषावर प्रांतरचनेशी संबंधित असणारा दार आयोग यांनी आपला अहवाल सादर केला होता 10 डिसेंबर 1948ला. या घटनेला देखील 2023मध्ये 75 वर्ष पूर्ण होत आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना 1 जून 1948
2023मध्ये झाली. या घटनेला देखील 75 वर्ष पूर्ण होत आहे. आणि सोबतच मराठा मुक्ती संग्राम 17 सप्टेंबर 1948चा आहे. तर या घटनेला देखील 2023मध्ये 75 वर्ष पूर्ण होत आहे. शिवाय भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना तुम्हाला माहीत असेल 10 ऑगस्ट 1948ची आहे. पहिले अध्यक्ष होमी भाभा होते, ही बाब लक्षात ठेवा. तर भारतीय अणुऊर्जा आयोगाच्या स्थापनेला देखील जवळपास 2023मध्ये 75 वर्ष पूर्ण झाली. सन 1956मध्ये याच अणुऊर्जा आयोगाने, या अणुऊर्जा आयोगाच्या विभागाने अणुऊर्जेवर चालणारी भारतातली पहिली अणुभट्टी सुरू केली होती. तिचं नाव आहे अप्सरा. तर या पद्धतीनं भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना लक्षात ठेवू शकता तुम्ही 10 ऑगस्ट 1948, जो आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. का पहिले अध्यक्ष होमी भाभा होते. सन 1956मध्ये या विभागानं अणुऊर्जेवर चालणारी तर पहिली अणुभट्टी अप्सरा सुरू केली होती. नंतर आपण पाहणार आहोत मुंबईतील, तुम्हाला माहीत असेल जो मुद्दा आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी हे मुद्दे या ठिकाणी संपलेले आहेत. तर आपण पुन्हा भेटू वन लायनर करंट अफेअरच्या भाग 17मध्ये. त्यामध्ये असतील असेच चालू घडामोडीशी नवनवीन मुद्दे जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये निश्चितच उपयोगी पडतील. तोपर्यंत धन्यवाद.